तर मित्रांनो, व्हिडिओची सुरुवात एका प्रश्नापासून करतो हा. तुम्ही खरंच खुश आहात का? आणि जर तुम्ही खुश नसाल तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो आणि शेवटपर्यंत बघा हा, तेव्हा तुम्हाला समजणार. तर चला सुरुवात करूया. तर मित्रांनो, फिरता फिरता हे मला लहान पोरं भेटली. काय खात होते तर मी पण गेलो बघायला बरं काय खातात. पोरं तर काय बोलले नाही, हाड सांगते. आला मोठा तोंडाला साबण लावून आम्हाला विचारलं काय खातात ते? दिसत नाही सांगते तुला काय खात होते? तर मी गुपचूप हसून निघाला. 4-5 खजूर घेतले, हे खजूर घेतले आणि निघाला आपल्या प्रवासाला. जर तुम्हाला पण खायचे असतील तर माझ्यासारखं इकडे-तिकडे फिरावं लागेल, भटकायला लागेल. तेव्हा कुठे तुम्हाला असे काहीतरी खायला भेटेल. आणि हे बघा गावातली साधं-सुधं असं घर, छोटूसं घर. हे बघा समोरून दिसते ती भिंतसारखी हे सैन्याचा लेप लावलेला असतो. हे बघा पाठीमागे आणि गावातली माणसं साधी-भोळी असतात. आता तर माझ्या समोर राहत नाही. फक्त मीच आहे एकटा इकडे-तिकडे फिरायला लागलाय. तर मित्रांनो, हा बघा मी एका झोपडपट्टीत आले आणि या जंगलाच्या वातावरणात एकटाच आहे. तर आराम करायच्या आधी एक तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगतो अन् थोडी झोपडपट्टीची मजा घ्या. कारण शहरातल्या लोकांना हे असलं असे छोटी-छोटी घरं, झोपडपट्ट्या खूप आवडतात. कारण हे जंगलात आहे. फक्त झाडांच्या मदतीने हे बनवले आहेत. हे बघा. मित्रांनो, भटकंतीच्या वाटा कधी डोंगरातून जातात, तर कधी जंगलाच्या शांत कुशीत हरवून टाकतात. प्रत्येक वळणावर नवा अनुभव आणि प्रत्येक प्रवासात स्वतःला शोधण्याची एक नवी संधी मिळते. वाटा फक्त रस्ते नसतात, तर आठवणींचा सुंदर प्रवास असतो. आकाशाचा पांढरा शुभ्र, झाडांशी हिरवंगार पाने, जशी काय ती माझ्याशी गप्पाच मारतात. मन शांत करायचे असेल तर निसर्गाकडे जाण्याशिवाय दुसरा मार्ग नाही. हा बघा निसर्ग. मित्रांनो, कधी असा अनुभव घेतलाय का जिथं फक्त वाऱ्याचा आवाज आणि निसर्गाची शांतता मन जिंकून घेते? हा बघा. हा, चालत चालत जातो या. माहिती नाही कुठं मी चाललोय, तर खूप लांब आलोय. खूप लांब आलेलो आहे. हे बघा, मी आणि निसर्ग व्यतिरिक्त कोण नाही मिळत. जर तुम्हाला यायचे असेल तर तुम्ही येऊ शकता. मला काही हरकत नाही. मला पण कंपनी भेटेल. तर नदीच्या साईडला फिरता फिरता मला 2-3 पोरे दिसलीत, जी नदीमध्ये आंघोळ करतात आणि छोटी छोटी पोरं आहेत, जे एवढ्या खोल पाण्यात पोहतात. बघू त्यांच्या जवळ जाऊन आणि ते कसे प्रकारे पोहतात त्यांना दाखवतो तुम्हाला. तिकडे आहेत बघा. तर मित्रांनो, फिरता फिरता मी वरती या गावात पोहोचलेला आणि हे मला चिमुकले असे माझे मित्र भेटलेले आहेत. हात करा रे बाबूंनो. तरी मला त्यांच्या घरी घेऊन जाणार आहेत आणि मला लुटायला लागले ते, कारण आम्हाला खाऊ घेऊन पाहिजे. आता काय करू, खाऊ तर घेऊन द्यायला लागेलच. खाऊ पाहिजे. मार रे बाबू, उडी मार. हे बघा मित्रांनो, उडी मारते कसं लहान लहान पोरं. आणि पाणी एकदम 10-15 फूट खोल आहे. ए खाली जाऊन दाखव रे, खाली जाऊन दाखव असा किती खोल आहे ते दाखवतो. हे बघा, असं तुम्हाला पोहता येते का? जाणार रे बाबू, तू पण जा. हे बघा कशी पोहतात, किती मजा घेतात. शेअर करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मस्त बरं बोलता तुम्ही. चल मार उडी. 10 रुपये घेऊन काय करणार? काय खाऊ खाणार? जिलाबी. एवढं 10 रुपयात एवढे येते वडापाव जिलाबी? असा सापडलाय मला. हे बघा, दिसतं काय कॅमेरामध्ये? वा रे वा, मस्त बोलता रे तुम्ही. चला आता वरती गावाची थोडी शेअर करूया. तर मित्रांनो, आपण एक मंदिरात पोहोचलेलो आहे आणि चिमुकले घेऊन आलेले आहेत मला मंदिरात. हे बघा, वरती गावात एक मंदिर आहे, तिथे एक खलव्या देव आहे आणि हे वरती काय फोटो आहेत बजरंगबलीच्या, गणपती बाप्पाचा. हे बघा मित्रांनो, आणि आपला छोटू घंटी वाजवतोय देवाची, ठन. तर मित्रांनो, मी वाडीमध्ये आलेला आहे. काका आहे ते, तर हे सांगत होते की ह्या वाडीला सांगते 20-25 वर्ष झाली, जाम जुनी वाडी आहे. हे मला वाडीत घेऊन आलेले आहेत. तेव्हा आंब किती खाली खाली आहेत. आंब 1 फुटाच्या अंतरावर आंबे आहेत. दाखव, असा हात दाखव.
लय भारी. दाखवतो मित्रांनो आंबे कसे आहेत, किती मोठे आहेत आंबे. हे बघा. ओ तोंडाला पाणी आले रे बघून. किती मोठे मोठे आंबे आहेत. हा काढतो व्हिडिओ. कसे झाडावर चढले, माकडासारखे झाडावर चढतात. हे बघा तिघे गांधीजीचे 3 माकडे. बघा जांब किती आहेत. हा दे ना मला जांब खायला. जांब खायचे आहेत मला, दे. हलवू नको, असे हातात सोडून दे. हा उन्हावर पाडशील. बाय ट्रॅव्हलिंगचे असे फायदे मिळतात बघा. कुठे कुठे फिरून नवीन मित्र भेटतात आपल्याला. थांब रे, थांब. हा फेक. हे बघा मित्रांनो जांब दिलेत मला खायला. भूक पण लागलेली आणि देवाची कृपाने भेटले मला हे तिघे पोरं. हे तुम्ही विकत नाही काय जांब? अजून काय काय आहेत? हा हा पेरू कुठे आहेत? चला उतरा. 5-6 फुटापर्यंत आंबे आहेत. हे बघा. खायचे आहेत का तुम्हाला? तोंडाला पाणी आले असेल ना बघून बघून. तांबूळ कच्चे आहेत, अजून पिकलेले नाही. पिकलेले आहेत पण ती वरती आहेत. तर एक मला आंबा दिलेले काकाने. आंबे सांगते घे, तुला खायचे असतील तर. घेतो एक आंबा. हवा मित्रांनो ब्लॉगिंगचे असे फायदे मिळतात. फिरता फिरता कुठे पण काय पण भेटते खायला फुकट फ्री मध्ये. काका धन्यवाद आंबा दिल्याबद्दल. धन्यवाद. चॅनलला काय सांगा, चॅनलला सबस्क्राईब करा. सांगा चिमुकल्या मित्रांना पार्टी. चला टाटा. या वरोती गावाची छोटीशी भेट घेतली मी. हे बघा मित्रांनो मुक्तीधाम. तर एक सुंदर असा मेसेज आहे इथं. तुम्ही मला इथपर्यंत आणले, मी तुमचा आभारी आहे. शेवटी सगळ्यांना इथंच जायचंय. खाली हात आहे ते खाली हात जाएंगे. किती पण पैसे कमा, किती पण धन दौलत कमावा, शेवटी एकटे आलेत आणि एकटेच जायचंय. सगळं काही इथं ठेवून जायचंय. आणि सुंदर प्रकारे असा नदीचा नजारा बघा. झुडझुड असे वाहणारे पाणी आणि ते वाहत्या पाण्याच्या सोबतच आपण चाललेले आहे. तर मी विचार करतोय यार, नवीन नवीन व्हिडिओ बनवायला लागलाय, इकडे तिकडे फिरायला लागलाय, पण अजून परत काही सबस्क्रायबर वाढत नाही आपले. लवकर वाढवा सबस्क्राईब. यार तुम्ही वाढवणार नाही तर कोण वाढवणार? बरोबर ना? तुमच्या व्यतिरिक्त मला पुढे कोण घेऊन जाणार? तर वाट कशाची बघताय? दाबा सबस्क्राईबचे बटन. चला काहीतरी दाखवतो ना. एखाद्या जागेची सुरक्षा कशी करतात, जमिनीची सुरक्षा, जिथे काही म्हणजे गुरंढोरं यायला नाही पाहिजेत. ते शहरा ठिकाणी जशी कंपाऊंड केली जाते, तिकडे चोरांसाठी कंपाऊंड केली जाते. भिंती मोठमोठ्या भिंती असतात. आणि आपल्या गावा ठिकाणी कसे असते दाखवतो तुम्हाला मी. हे बघा गावा ठिकाणी अशी कंपाऊंड केली जाते. इकडे आपल्या गावा ठिकाणी चोर तर राहत नाही, पण गुरंढोरं जाम राहतात. जनावरं वगैरे आत यायला नाही पाहिजे, तेव्हा अशी कंपाऊंड केली जाते. काय वाडी वगैरे असले तर घराच्या भोवती. हा ब्लॉग बघून तुम्हाला कसं वाटलं? बरं वाटलं ना? मनाला शांती मिळाली ना? तर आजच्या दिवसासाठी फक्त एवढं. जय महाराष्ट्र, जय जवाहर, धन्यवाद. शेअर करा.